वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण नेहमी बघतो की एखाद्या कंपनीचा सेल्स म्हणजे महसूल जर 18% वाढला तर नफाही साधारण त्याच आसपास वाढायला हवा. पण अपोलो हॉस्पिटल्सच्या मार्च 2026 म्हणजे Q4 2026च्या रिपोर्टमध्ये काहीतरी वेगळंच दिसतंय. हो, नक्कीच. तो आकडा खूपच लक्षवेधी आहे. म्हणजे सेल्स 18% वाढतोय पण निव्वळ नफा थेट 36% उसळी मारतोय. हे कसं शक्य आहे? म्हणजे महसुलापेक्षा नफ्याचा वेग दुप्पट कसा काय असू शकतो? बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत. म्हणजे हे आकडे असे कसे काय आले, यामागची खरी यंत्रणा काय आहे. हो ना. आणि या विश्लेषणातून आपण फक्त आकडेवारी नाही पाहणार आहोत, तर भारतातील हेल्थकेअर सेक्टरमध्ये सध्या नक्की कोणते मोठे बदल होत आहेत हेही समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. कारण हेल्थकेअर हे खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह म्हणजे प्रचंड भांडवल लागणारं क्षेत्र आहे. तिथे असा परफॉर्मन्स येणं म्हणजे खरोखरच एक मोठी बिझनेस केस स्टडी आहे. म्हणजे हा रिपोर्ट खूपच महत्वाचा आहे तर. होय. आता बघा ना, त्यांचा महसूल 5,592 कोटीवरून थेट 6,606 कोटींवर गेला. ही 18% वाढ आहे. पण निव्वळ नफा 414 कोटींवरून 551 कोटींवर गेला. म्हणजे तब्बल 36% झेप. पण मला ना श्रोत्यांसाठी इथे एक अतिशय सोपी उपमा द्यायची आहे. म्हणजे बघा, हे असं आहे की एखाद्या व्यक्तीच्या पगारात 18% वाढ झाली, पण महिन्याअखेरीस त्याची जी बचत आहे, बँकेतला बॅलन्स आहे, तो मात्र 36% वाढला. आता पगार वाढलाय तर खर्चातही थोडीफार वाढ व्हायलाच हवी ना. हो, साहजिकच आहे. मग इथे बँकेतला बॅलन्स इतक्या वेगाने कसा काय फुगतोय? या उपमेतच खरं उत्तर दडलेलं आहे. बघा, त्या व्यक्तीची बचत 36%नी का वाढली? कारण त्याचं घर भाडं, EMI हे जे फिक्स कॉस्ट होते ना, ते त्याच्या आधीच्या पगारातच कव्हर झाले होते. अच्छा, म्हणजे जो मूळ खर्च आहे तो आधीच निघालाय. अगदी तसंच. रुग्णालयाच्या व्यवसायात नेमकं हेच घडतं. याला आपण फायनान्सच्या भाषेत ऑपरेशनल लिव्हरेज म्हणतो. म्हणजे अपोलोचा विचार करा. एक मोठी अद्ययावत इमारत उभी करायची, तिथे 10-15 कोटींची MRI मशीन्स किंवा रोबोटिक सर्जरीची उपकरणं आणायची. बापरे, तो खर्च तर प्रचंड असतो सुरुवातीला. हो ना. आणि टॉपचे सर्जन सोबत जोडायचे. हा सगळा खूप मोठा फिक्स कॉस्ट आहे. एकदा का तुम्ही हा खर्च केला आणि कामकाज सुरू झालं की सुरुवातीचे रुग्ण फक्त तो खर्च भरून काढण्याचं काम करतात. म्हणजे ज्याला आपण ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतो तो. बरोबर. आणि तो पॉइंट एकदा का ओलांडला की त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक नवीन रुग्णाकडून मिळणारा पैसा थेट नफ्यात जमा होतो. कारण त्या 10व्या किंवा 15व्या रुग्णासाठी तुम्हाला नवीन MRI मशीन थोडीच आणावी लागणार आहे तेच इन्फ्रास्ट्रक्चर वापरलं जाणार. तंतोतंत. आणि म्हणूनच आपण जेव्हा त्यांचा EBITDA पाहतो, जो 770 कोटींवरून 1,011 कोटींवर गेलाय, म्हणजे 31% वाढ, ती याच ऑपरेटिंग लिव्हरेजची कमाल आहे. असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा जास्तीत जास्त वापर होऊ लागतो, ज्याला आपण ऑक्युपन्सी रेट सुधारणं म्हणतो, तेव्हा मार्जिन्स आपोआप विस्तारतात. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. म्हणजे हे सगळं कागदावरचं गणित झालं. मशीन तेच आहे आणि रुग्ण वाढले की नफा वाढतो हे समजायला सोपं आहे. पण हे जास्तीचे रुग्ण अचानक आले कुठून? बाजारात असा कोणता मोठा बदल झालाय ज्यामुळे अपोलोसारख्या मोठ्या आणि तुलनेने महागड्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या इतक्या वेगाने वाढतीये? यामागे काही अत्यंत महत्त्वाचे स्ट्रक्चरल बदल आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील हेल्थकेअर मार्केटमध्ये प्राइसिंग पॉवरचा खेळ पूर्णपणे बदलला आहे. म्हणजे कसं? पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आरोग्य विम्याचा, हेल्थ इन्शुरन्सचा वेगाने झालेला प्रसार. कोविडनंतर लोकांच्या मानसिकतेत जो बदल झालाय ना, त्यामुळे आता मध्यमवर्गीय कुटुंबातही एक सर्वसमावेशक हेल्थ इन्शुरन्स असणं ही लक्झरी नसून गरज बनलीय. पण बघा, जर माझ्याकडे इन्शुरन्स आहे तर याचा अर्थ असा थोडीच होतो की मी जास्त आजारी पडायला लागलोय. मग रुग्णालयांचा महसूल कसा काय वाढतोय? मला इथे थोडं स्पष्टीकरण हवंय. विचार करा. म्हणजे इन्शुरन्समुळे लोक खरोखरच जास्त क्रॉनिक आजारांना बळी पडत आहेत की फक्त विम्याची सोय उपलब्ध असल्याने ते छोट्या क्लिनिकऐवजी थेट कॉर्पोरेट रुग्णालयांची वाट धरत आहेत? हा एक अतिशय अचूक मुद्दा तुम्ही मांडलात.
आजारपणांचं प्रमाण नक्कीच वाढलंय. विशेषतः मधुमेह, हृदयविकार आणि कॅन्सरसारखे दीर्घकालीन म्हणजे क्रॉनिक आजार भारतात झपाट्याने वाढत आहेत, हे एक कटू वास्तव आहे. बरोबर. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे विम्यामुळे लोकांची क्रयशक्ती किंवा पेईंग कॅपॅसिटी अचानक वाढली आहे. पूर्वीच्या काळी एखाद्याला शस्त्रक्रियेची गरज लागली तो कुटुंबातील सदस्य आधी खर्चाचा अंदाज घ्यायचे. हो, आणि बजेटनुसार एखादा मध्यम दर्जाचं रुग्णालय निवडायचे. अगदी. पण आता खिशात 5-10 लाखांची पॉलिसी असल्याने निर्णय प्रक्रियेतून खर्च हा अडथळा बऱ्यापैकी दूर झालाय. म्हणजे निर्णय आता स्वस्त काय आहे यावर नसून सर्वात उत्तम काय आहे यावर घेतला जातोय तर. अगदी बरोबर. आणि इथेच अपोलोसारख्या स्ट्रॉंग ब्रँडचा फायदा होतो. जेव्हा पैसे विमा कंपनी देणार असते तेव्हा रुग्ण नैसर्गिकरित्या सर्वात मोठ्या, अत्याधुनिक आणि विश्वासार्ह ब्रँडकडे वळतो. याला आपण फायनान्समध्ये फ्लाईट टू क्वालिटी म्हणतो. अरेच्छा, म्हणजे अपोलोला त्यांच्या प्रीमियम हेल्थकेअर सुविधांचा आणि ब्रँड इक्विटीचा इथे थेट फायदा मिळतोय. हो ना. ते उपचारांसाठी जास्त दर आकारू शकतात आणि तरीही रुग्णांचा ओघ कमी होत नाही. कारण हा खर्च रुग्णाच्या खिशातून थेट जात नसतो. यामुळेच त्यांना ती प्राइसिंग पॉवर मिळते जी इतर लहान रुग्णालयांकडे नसते. हे खरंच खूप विचार करण्यासारखं आहे. म्हणजे एकीकडे रोगांचं वाढतं प्रमाण आणि दुसरीकडे तो खर्च उचलणारी इन्शुरन्सची व्यवस्था. या दोघांच्या बरोबर संगमावर अपोलोसारखे ब्रँड उभे आहेत. नक्कीच. पण जर आपण अपोलोचा केवळ एक हॉस्पिटल म्हणून विचार केला तर कुठेतरी एका मर्यादेनंतर ही वाढ थांबेल ना? म्हणजे कसं? कारण एका इमारतीत 100 खाटा असतील तर तुम्ही तिथे 150 रुग्ण नाही ठेवू शकत. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरला एक मर्यादा असतेच. मग या अहवालात अशी कोणती रणनीती दिसतीये जी त्यांना या मर्यादे पलीकडे नेऊ शकेल? आणि म्हणूनच हा रिपोर्ट आणखी रंजक ठरतो. कारण तुम्ही म्हणालात तसं जर तुम्ही केवळ रुग्णालयांवर अवलंबून राहिलात तर एक वेळ अशी येईल की तुमचे ऑक्युपन्सी रेट 100% पोहोचतील आणि ग्रोथ थांबेल. हो, ती एक मोठी भिंतच आहे. यावर मात करण्यासाठी अपोलोने आपला मोर्चा डिजिटल हेल्थकेअर इकोसिस्टम आणि फार्मसी व्यवसायाकडे वळवला आहे. अपोलो 24/7 म्हणजे अपोलो 24/7 सारखे प्लॅटफॉर्म्स आणि देशभरातील त्यांच्या फार्मसी चेन आता त्यांच्या दीर्घकालीन वाढीचे महत्त्वाचे आधारस्तंभ बनत आहेत. पण मला सांगा, यात कितीसा नफा असू शकतो? म्हणजे एकीकडे लाखांची बायपास सर्जरी आणि दुसरीकडे 50 रुपयांची पॅरासिटामॉलची पाकिटं विकणं, या दोन्हीत खूप तफावत आहे ना? तफावत आहे हे मी मान्य करते. पण व्यवसायाच्या सातत्याचा विचार करा ना. रुग्णालयाचा व्यवसाय हा एपिसोडिक असतो. एपिसोडिक म्हणजे काय? म्हणजे एखादा माणूस आयुष्यात फार तर 2-3 वेळा मोठ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात जातो. रोज नाही जात. पण फार्मसी आणि डिजिटल कन्सल्टेशन हे रिकरिंग म्हणजे सातत्याने चालणारे व्यवसाय आहेत. अच्छा, म्हणजे लोक सतत औषधं घेत असतात. हो ना. आजारी नसतानाही लोक विटामिन्स घेतात, प्रतिबंधात्मक चाचण्या करतात, बीपी शुगरची नियमित औषधं विकत घेतात. थोडक्यात सांगायचं तर हा एका अर्थाने सबस्क्रिप्शन मॉडेल सारखा प्रकार झाला. म्हणजे रोजच्या उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत. बरोबर. आणि यामागे आणखी एक मोठा विचार आहे, तो म्हणजे कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट किंवा CAC. जेव्हा तुम्ही एखाद्या ग्राहकाला त्याच्या रोजच्या औषधांसाठी तुमच्या ॲपवर किंवा फार्मसीवर जोडता तेव्हा तुम्ही त्याला तुमच्या इकोसिस्टमचा भाग बनवता. म्हणजे कसं? एक उदाहरण द्याल का? बघा, समजा एखाद्या व्यक्तीने अपोलोच्या ॲपवरून साध्या डोकेदुखीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि तिथूनच औषधं मागवली. भविष्यात जे त्याला एखाद्या गंभीर आजारासाठी MRI किंवा सर्जरीची गरज पडली तर त्याचा पहिला कल अपोलो हॉस्पिटलकडेच जाण्याचा असेल. ही संपूर्ण साखळी ग्राहकाला इतर कोणत्याही स्पर्धकाकडे जाण्यापासून रोखते. अरे बापरे, म्हणजे ही केवळ औषध विक्री नाहीये, तर हा भविष्यातील रुग्णांना आकर्षित करण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा एक खूप मोठा फनेल आहे. ही खरोखरच एक मास्टर स्ट्रोक रणनीती म्हणता येईल. नक्कीच. आता आपण वाढ, नफा आणि त्यांच्या इकोसिस्टमबद्दल बरेच बोललो, पण जर आपण शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे सगळं चित्र खूपच गुलाबी वाटतं. आणि बाजारात जेव्हा एखादं चित्र इतकं परिपूर्ण दिसतं ना, तेव्हा तिथे धोका नक्कीच असतो. हे 100% खरे. मग या अहवालात आणि त्यांच्या सध्याच्या स्थितीत असे कोणते धोके आहेत जे कदाचित वरवर पाहता आपल्याला दिसत नाहीत? धोके नक्कीच आहेत आणि ते बरेच मोठे आहेत. सर्वात पहिला आणि उघड धोका म्हणजे त्यांचा PE रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग्ज रेशो. तो किती आहे सध्या?
सध्या हा आकडा 60.7च्या घरात आहे. कोणत्याही पारंपरिक व्यवसायासाठी हा अत्यंत प्रीमियम व्हॅल्युएशनचा आकडा मानला जातो. बाजार आत्ताचे गृहीत धरून चाललंय की अपोलो येणारी अनेक वर्ष अशीच दुहेरी अंकात वाढ नोंदवत राहील. मला इथे पुन्हा एक उपमा द्यायची आहे. म्हणजे 60.7 PE असणं म्हणजे एखाद्या अत्यंत महागड्या आणि पॉश वस्तीत प्रचंड किंमत मोजून घर घेण्यासारखं आहे. बरोबर. तुम्ही आज तिथे प्रचंड किंमत मोजून घर घेता कारण तुम्हाला खात्री असते की तिथे भविष्यात मेट्रो येईल, मोठे मॉल्स येतील आणि घराची किंमत आणखी वाढेल. पण जर ती मेट्रो आलीच नाही किंवा वस्तीत अचानक पाणी टंचाई सुरू झाली तर ते घर विकणं कठीण होऊन बसतं आणि तुमचं मोठं नुकसान होतं. तुमची उपमा अगदी योग्य आहे. मग अपोलोच्या बाबतीत जर एखाद्या तिमाहीत त्यांच्या नफ्याची वाढ 36% घसरून 10% आली तर हा मूल्यांकनाचा डोलारा कोसळू शकतो का? नक्कीच कोसळू शकतो. जेव्हा बाजारात तुमची किंमत इतकी जास्त असते तेव्हा चुकीला माफी नसते. याला पण फायनान्सच्या भाषेत प्राइस फॉर परफेक्शन म्हणतो. तुम्ही थोडी जरी खराब कामगिरी केली तर गुंतवणूकदार अत्यंत वेगाने पैसे काढून घेतात. बापरे, हा तर खूप मोठा धोका आहे. आणि हा धोका वाढवणारी दुसरी गोष्ट म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपेक्स. आपण मगाशी जे फिक्स कॉस्टबद्दल बोललो तेच ना? हो. अपोलोला आपली वाढ टिकवण्यासाठी नवीन शहरांमध्ये नवीन रुग्णालये बांधावीच लागतील. पण जेव्हा एक नवीन रुग्णालय उभं राहतं तेव्हा पहिल्याच दिवसापासून ते 100% क्षमतेने चालत नाही. सुरुवातीला रुग्ण कमी असतात. बरोबर. सुरुवातीची 2-3 वर्ष ते रुग्णालय तोट्यात चालतं कारण इमारत आणि उपकरणांचा खर्च झालेला असतो. पण रुग्ण हळूहळू येतात. या काळात त्या नवीन रुग्णालयाचा तोटा कंपनीच्या एकूण नफ्याला खाली खेचतो. जर त्यांनी विस्तार खूप वेगाने केला तर त्यांचे सध्या तर 36% नफ्याचं मार्जिन टिकवणं अशक्य होईल. आणि याशिवाय स्पर्धेचाही मोठा धोका आहेच ना. केवळ इतर मोठ्या चेन्स नव्हे तर आजकाल आपण पाहतोय की सिंगल स्पेशालिटी क्लिनिक्स खूप वेगाने वाढत आहेत. अगदी बरोबर. म्हणजे फक्त डोळ्यांसाठी वेगळी मोठी रुग्णालयं, फक्त ऑर्थोपेडिक्ससाठी किंवा मॅटर्निटीसाठी वेगळी बुटीक क्लिनिक्स. या विशिष्ट आजारांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्लिनिक्समुळे अपोलोसारख्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांच्या महसुलाला धक्का लागू शकतो का? हा एक अत्यंत कळीचा मुद्दा तुम्ही मांडलात. सिंगल स्पेशालिटी क्लिनिक्स हा मल्टी स्पेशालिटी रुग्णालयांसाठी एक मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. कशामुळे? याचं कारण असं की या क्लिनिक्सचा फिक्स्ड कॉस्ट खूप कमी असतो. त्यांना इमर्जन्सी वॉर्ड, अतिदक्षता विभाग किंवा मोठा ट्रॉमा सेंटर चालवण्याची गरज नसते. ते फक्त फायदेशीर आणि पूर्वनियोजित म्हणजे इलेक्टिव्ह सर्जरीजवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे ते कमी खर्चात रुग्णांना चांगली सेवा देऊ शकतात. अच्छा, म्हणजे ते सिलेक्टिव्ह काम करतात. हो. आणि जर या क्लिनिक्सनी अपोलोचे हाय मार्जिन रुग्ण पळवले तर अपोलोकडे फक्त हाय कॅपिटल आणि अत्यंत गुंतागुंतीचे उपचार घेणारे रुग्ण उरतील, ज्यांच्यात नफ्याचं प्रमाण तितकंसं जास्त नसतं. अरे चा. आणि जर ऑक्युपन्सी थोडी जरी कमी झाली तर आपण मगाशी पाहिलेलं ऑपरेटिंग लिव्हरेज रिव्हर्समध्ये काम करू लागेल. अगदी तेच. आणि मग नफा वेगाने खाली घसरतो. तर हे सर्व धोके आणि बाजारातील उच्च अपेक्षांची टांगती तलवार अपोलोच्या मॅनेजमेंटवर आहे. मग या अहवालात व्यवस्थापनाचा म्हणजे मॅनेजमेंटचा दृष्टिकोन काय दिसतोय? ते या सर्व आव्हानांना कसे सामोरे जात आहेत? मॅनेजमेंटच्या कॉमेंट्रीमध्ये ना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांचा स्वतःच्या ब्रँडवर आणि त्यांच्या कोर बिझनेसवर असलेला प्रबळ विश्वास. त्यांनी स्पष्ट केलंय की त्यांचं लक्ष केवळ नवीन खाटा वाढवण्यावर नाहीये. ते आता सस्टेन्ड प्रॉफिटेबिलिटी किंवा शाश्वत नफ्यावर अधिक भर देत आहेत. म्हणजे विस्तार करतानाही तो अशा ठिकाणी आणि अशा वेगाने करायचा ज्यामुळे कंपनीच्या एकूण मार्जिन्सवर जास्त दबाव येणार नाही. म्हणजे आंधळेपणाने फक्त मार्केट शेअर वाढवण्यापेक्षा जो व्यवसाय आहे तो अधिक कार्यक्षमतेने चालवण्याकडे त्यांचा कल दिसतोय. होय. आणि इथेच त्यांची डिजिटल आणि फार्मसीची इकोसिस्टेम त्यांच्या मदतीला धावून येते. ते कसं? त्यांना माहीत आहे की फिजिकल रुग्णालयांचा विस्तार हा वेळखाऊ आणि खर्चिक आहे. पण फार्मसी आणि डिजिटल ॲपच्या माध्यमातून ते अत्यंत कमी भांडवलात संपूर्ण देशभरात पोहोचू शकतात. अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म दृष्टिकोनातून पाहता या Q4च्या निकालामुळे बाजारात नक्कीच उत्साह राहील. आणि लॉंग टर्म त्यांचा दीर्घकालीन खेळ हा भारतातील हेल्थकेअर क्षेत्रातील स्ट्रक्चरल ग्रोथचा फायदा घेण्याचा आहे.
म्हणजे त्यांना खात्री आहे की जसजसं भारताचं दरडोई उत्पन्न वाढेल, इन्शुरन्सचा प्रसार वाढेल आणि लोकसंख्येचं वय वाढत जाईल, तसतशी दर्जेदार आरोग्यसेवांची मागणी ही केवळ एक लाट नसून एक कायमस्वरूपी ट्रेंड बनेल. अगदी 100%. आणि म्हणूनच विश्लेषकांनी या निकालाला स्ट्रॉंग अशी पावती दिली आहे. महसुलातील स्थिर वाढ, नफ्यातील लक्षणीय झेप आणि भविष्यातील धोके कमी करण्यासाठी उभारलेली डिजिटल इकोसिस्टीम, हे सगळं एक परिपक्व व्यवस्थापनाचं लक्षण आहे. जोपर्यंत ते रुग्णांचा ओघ टिकवून ठेवतात आणि नवीन विस्तारातून योग्य तो परतावा मिळवतात, तोपर्यंत त्या 60.7चा पीई रेशोला न्याय देणं त्यांना शक्य होऊ शकतं. तर आजच्या या विश्लेषणातून आपण बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. केवळ 18% महसूल वाढीतून 36% नफा कसा मिळतो यामागचं ऑपरेटिंग लिव्हरेजचं गणित आपण पाहिलं. बरोबर. विम्याचा प्रसार आणि प्रीमियम हेल्थकेअरची वाढती भूक यामुळे अपोलोसारख्या ब्रँड्सना कसा फायदा होतोय हे आपण डिकोड केलं. रुग्णालयांच्या 4 भिंतीबाहेर जाऊन डिजिटल ॲप्स आणि फार्मसीच्या माध्यमातून ग्राहकांना जोडून ठेवण्याची त्यांची रणनीती आणि या उच्च मूल्यांकनाचे धोके यावरही आपण प्रकाश टाकला. नक्कीच. हे आकडे केवळ एका कंपनीची ताळेबंद न दाखवता भारताच्या बदलत्या आरोग्य व्यवस्थेचा एक मोठा कॅनव्हास आपल्यासमोर उभा करतात. होय. आणि ही चर्चा केवळ फायनान्सच्या अभ्यासकांसाठी नाही, तर आपण सर्वांसाठी महत्त्वाची आहे. कारण यातून आपल्याला समजतं की वैद्यकीय सेवांचं अर्थकारण नक्की कोणत्या दिशेने जात आहे, मोठे ब्रँड स्वतःला कसे बदलत आहेत आणि भविष्यात आपली आरोग्य सेवा कशी दिसणार आहे. आणि जाता जाता मला एका नवीन विचारावर लक्ष वेधायचं आहे. आजच्या या चर्चेत आपण पाहिलं की अपोलोसारख्या कॉर्पोरेट रुग्णालयांचा बहुतांश नफा हा प्रामुख्याने प्रीमियम हेल्थकेअर, हाय एंड सर्जरीज आणि डिजिटल इकोसिस्टममधून येत आहे. व्यवसाय म्हणून हे उत्तम आहेच, पण एक समाज म्हणून जर आपण याचा विचार केला, जर भविष्यात भारतातील सर्वच मोठ्या वैद्यकीय संस्थांचं आणि कॉर्पोरेट रुग्णालयांचा व्यावसायिक लक्ष फक्त या प्रीमियम सेवांवर आणि जास्त पैसे मोजू शकणाऱ्या वर्गावरच केंद्रित राहिलं, तर येत्या दशकात सर्वसामान्य माणसांसाठी परवडणाऱ्या आणि मूलभूत वैद्यकीय सेवांची व्याख्या कशी बदलेल? हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे. हो ना. बेसिक हेल्थकेअरच्या क्षेत्रात निर्माण होणारी ही पोकळी कोण भरून काढेल, हा नक्कीच असा प्रश्न आहे ज्याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.